ओके. सर आपली ही बामणीची जी शाळा आहे ही पूर्ण मराठी मीडियम आहे? म्यूट आहात सर तुम्ही. हा, मराठी मीडियम आहे. ओके, मराठी मीडियम आहे. आणि 10वी पर्यंत आहे का? 12वी पर्यंत. 12वी पर्यंत आहे. आणि सर एकाच डिव्हाइसने राहा. हा, नाहीतर असा आवाज ना एका मधला आवाज दुसऱ्यात जातो आणि असंएको होतो आवाज, डबल डबल ऐकायला येतं. 12वी पर्यंत आहे सर. मग 11वी 12वी मध्ये काय आपल्याकडे आर्ट्स आणि सायन्स आहे? आर्ट्स आहे, सायन्स नाही मॅडम. अच्छा, फक्त आर्ट्स आहे, सायन्स नाहीये. ओके, ठीक आहे सर. सर मी ना आधी मुलांशी बोलते थोडस, मग आपण मुलांना फ्री करू. ते पाहिजे तर नंतर त्यांचे जिथे वर्ग चालू असतील तिकडे जाऊन बसू शकतात आणि मग माझे काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी असतील. तर सर मला सांगा, आपले रेकॉर्डिंग थोडेफार मुलांना दाखवण्यात आलेले का? दाखवले मॅडम. अच्छा सर, तरी साधारण किती व्हिडिओ दाखवण्यात आले असतील यांना? 2-3 व्हिडिओ. 2-3 व्हिडिओ. 2-3 व्हिडिओ मॅडम. 2-3च व्हिडिओ दाखवण्यात आले? कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे ते. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. सर ते 2-3 व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी बघितले असतील ना, भले थोडेसे 2-3च दाखवलेत, मग मला त्यांच्याच पैकी ना 10वीचे विद्यार्थी, त्यांना जरा पुढे बोलवा ना. व्हिडिओ बघितला तू? बस बेटा, तुझं काय नाव आहे? काय, परत बोल. सर त्याला ना उभंच करा ना, तुमच्या बाजूला उभं करा त्याला, त्याचा आवाज नाही येत नाहीये एवढ्या. हा, नाव सांग बेटा तुझं. कुणाल शंकर मडाळे. कुणाल. अच्छा कुणाल, तू बघितलेले 1-2 व्हिडिओ का होईना, जेवढे पण होते? नाही बघितले तू? व्हिडिओच नाही पाहिलेत? अच्छा बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. कुणाल, तुला काय बघायचंय मोठं, काय बनायचंय मोठं होऊन? पोलीस बनायचंय. पोलीस बनायचंय तुला? अच्छा ठीक आहे बेटा, जा तू, बसू शकतोस. थँक्यू सो मच. सर बस बस तू, ठीक आहे. सर मला वाटते ह्यांनी ना व्हिडिओज बघितलेलेच नाहीये, त्याच्यामुळे मग मुलांचा तर मी फीडबॅक नाही घेऊ शकत. तर मी तुमच्याशी थोडस बोलते. तर मुलं इथेच बसून राहतील का मग आपण आपली मीटिंग चालू आहे तेव्हा? आता पाठवू शकतो का मॅडम विद्यार्थ्यांना वर्गात? हा, विद्यार्थ्यांना जाऊ देत, कारण त्यांनी व्हिडिओज नाही बघितले ना, मग मी काय फीडबॅक घेऊ. एक काम करूया आपण, फक्त 2-3 मुलांशी मी असंच बोलते. 10वीचे अजून जरा 2-3 विद्यार्थी बोलवा आणि 9वीचे बोलवा. बाकीच्यांना घालवू शकता तुम्ही. 9वीचे 9वी 10वी 11वी 12वी. यार एवढे पोरं जमा केला, 2-2 मुलं गुरुजी पोरं ते एका वर्गाचे 2-2 आहे का आपण? मला माहित नाही काय तुम्ही चालू होता. किती झालेले 9वीचे 10वीचे? या पुढे पुढे पाहिजे. मॅडम बोला. हा, मुलांनो, तुम्हाला एक एक जण मला सांगा ना, तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय, काय बनायचंय? हा बेटा, नाव सांग. रोहित राजेश पडाके. रोहित, काय बनायचंय तुला बेटा? पोलीस. पोलीस मध्ये जायचंय तुला? ओके ग्रेट. माहितीये ना, अभ्यास पण करायला लागेल, फिजिकल फिटनेस बरोबर अभ्यास पण करावा लागेल, है ना?
रेडी आहेस तू हो. अभ्यास एवढा करायला? ओके, ग्रेट, थँक्यू. पुढचा विद्यार्थी आहे. मॅडम बोलत आहे. तुझं काय नाव आहे बेटा? नारायण मलयालम. नारायण. नारायण, तुला कोणता सब्जेक्ट आवडतो? इंग्लिश. इंग्लिश आवडतो तुला. आणि कुठला विषय अवघड जातो? कठीण मॅडम. कठीण कोणते अभ्यासाला कठीण कोणता विषय? मराठी. मराठी कठीण जातं. अच्छा, ह्यांची भाषा बहुतेक वेगळी आहे है ना, म्हणून त्यांना मराठी कठीण जातं. हो, ऍक्च्युली भाषांमध्ये मराठी थोडी कठीणच भाषा आहे. ठीक आहे बेटा, तुला काय बनायचंय? अरे तुला काय बनायचंय तू सांग ना, सरळ. सगळ्यांना कसं माहिती असेल तुला काय बनायचंय? ठरवलं नाहीयेस का अजून? डॉक्टर ओ ग्रेट ग्रेट. ठीक आहे बेटा, ठीक आहे, तू बसू शकतो. तुला डॉक्टर बनायचंय ना? पुस्तकामध्ये बघ इंग्रजीचे शब्द दिलेत ना, सायन्स आणि गणितामध्ये इंग्रजीमध्ये त्याचे अर्थ दिलेत बघ, ब्रॅकेटमध्ये, कंसामध्ये. ते शब्द ना हळूहळू आतापासूनच पाठ करायला लाग, कारण सायन्स मध्ये सगळं इंग्रजीमध्ये असेल ना. ठीक आहे, बसू शकतो तू. सर 9वीचे बोलवा आणि मुलींना पण जरा बोलवा, सगळी मुलांशीच बोलवा. अरे लाजण्यासारखं काहीच नाहीये मुलींनो. आणि किती सिंपल क्वेश्चन विचारते. बेटा तुझं काय नाव आहे? प्रतीक्षा सुरेश गावडे. प्रतीक्षा. प्रतीक्षा, तुला काय बनायचंय? ठरवलं नसेल अजून तर तसं सांग, नाही अजून काय ठरवलं नाही म्हणून. सांग काय बनायचं, तुला काय बनायचंय? अजून नाही ठरवलंय. बरं ठीक आहे, काय हरकत नाही बेटा. मला सांग, तुला कोणता विषय आवडतो? भूगोल विषय आवडतो तुला? ओ ग्रेट. आणि कोणता विषय कठीण वाटतो? कोणता विषय कठीण वाटतो? गणित. गणित विषय कठीण वाटतो. अच्छा अच्छा, ठीक आहे बेटा, ठीक आहे, थँक्यू सो मच. तू जाऊ शकते. ती थोडीशी घाबरलेली वाटते मला. तर मुलांना जाऊ द्यात, आता मी तुमच्याशी बोलते. जॉईन करण्यासाठी ऑल द बेस्ट तुमच्या अभ्यासासाठी. थँक्यू थँक्यू. सर आपल्या हा बामणीचा एरियाची शाळा आहे ना? हो. ठीक आहे. मी आपली जी लास्ट वाली मीटिंग झालेली त्याच्या रेकॉर्ड नुसार बघते तर तुमच्याकडे इंग्लिश, सायन्स, मॅथ्स 3 टीचरचा शॉर्टेज आहे ना? सर आता बघा, मी आता जे सांगणार आहे ना, इथे आता आपल्या मीटिंग मध्ये प्रिन्सिपल सर पण आहेत का? आहेत मॅडम. अच्छा सर, माझी विनंती आहे तुम्हाला की ना, बघा लास्ट मीटिंगची जी आपली रेकॉर्डिंग होती ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, आपला जो अहेरीचा व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मागच्या मीटिंगची रेकॉर्डिंग आपण टाकलेली आहे. तर ती रेकॉर्डिंग ना तुमच्या शाळेमधली जी स्मार्ट मुलं असतील ना, 10वीचे, 8वीचे, 9वीचे, ज्यांच्यासाठी आपले हे क्लासेस आहेत, त्यांना ते रेकॉर्डिंग हवं तर दाखवा. एखाद्या टीचरला पण ती परत एकदा रेकॉर्डिंग दाखवा आणि मुलांना मॉनिटर बनवा. सर कशासाठी? लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवण्यासाठी. आता ना जसं की आता बघा, पहिला धडा संपला आपला भौतिक शास्त्राचा, म्हणजे विज्ञानाचा पहिला धडा संपला, गुरुत्वाकर्षण. त्याचे जवळजवळ 8 भाग आहेत. तर भाग 1, भाग 2, भाग 3, जसं मी गेल्या मीटिंग मध्ये सांगितलेलं प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघण्यासाठी. तर त्या सिक्वेन्स मध्ये जर मुलं व्हिडिओ बघतील तरच त्यांना फायदा होईल. अधून मधून कोणती पण व्हिडिओ बघितल्यावर त्यांना मागचंच माहिती नाहीये तर पुढचं पण नाही समजणार ना. मग त्याच्यासाठी सर मॉनिटर बनवा आणि त्याच्याकडे एखादा रजिस्टर म्हणा किंवा जुनी पाणी वही पण चालेल. जसं बघा, आज 1 तारीख आहे, आज 1 तारीख लिहिली त्याने, तारीख टाकली आणि गुरुत्वाकर्षण भाग 1. उद्याची तारीख टाकली,
2 तारीख गुरुत्वाकर्षण भाग 2. असं जर लाईनीमध्ये त्यांनी हे स्पेशली जे टीचर्स तुमच्याकडे नाहीयेत त्याचे जे सिक्वेन्स मध्ये व्हिडिओ बघितले ना सर, तर मुलांना नक्की चला 100% नाही 70% तरी नक्की शिकवलेलं समजेल त्यांना. आणि शिवाय एखादा मॉनिटर, आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये ना होमवर्क दिलेला आहे, थोडासाच आहे, जास्त नाहीये होमवर्क, पण थोडा होमवर्क दिलेला आहे. तर होमवर्क चेक करायला पण मुलांपैकीच एखादा मॉनिटर जर बनवला की मग सगळं असं ना व्यवस्थित सुरळीत चालू होईल. हे तुम्हाला फक्त ना पहिला एखादा 3-4 दिवस लागतील हे रुटीन सेट व्हायला. एकदा जर रुटीन बसलं की मग तुम्हाला ते जास्त त्याच्यावर अशी मेहनत नाही घ्यावी लागणार. तर प्लीज तुम्ही त्यांना व्हिडिओ लाईनीमध्ये दाखवा, तरच ते त्यांना समजेल, नाही तर नाही समजणार. तर ही एक पहिली विनंती होती. आणि हे करणं सर का आवश्यक आहे त्याची 2 कारण आहेत. एक तर ऑफकोर्स शिक्षकच नाहीये तुमच्याकडे, तर मुलांसाठी ते खूप अति आवश्यक आहेच आहे. शिवाय आपले हे उपक्रम राबवल्यामुळे तुमच्याकडून जे काही विद्यार्थी खूप उत्कृष्ट मार्कांनी जर पास झाले तर पुढे जाऊन आपण त्यांना शिष्यवृत्ती स्कॉलरशिप देण्याचा प्लॅन करतोय. शिवाय त्यांना उच्च शिक्षणामध्ये मदत व्हावी म्हणून आपण फ्रीमध्ये त्यांना लॅपटॉप पण देण्याचा विचार करतोय निवडक मुलांना. आणि ह्याच्याशिवाय तुम्ही तुमच्यासारखे जे स्कूल्स आहेत, तुमच्यासारखे जे टीचर्स आहेत, हेडमास्टर, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना, नेटवर्कच नाही, कट्टे सोडते माहिती समजते. मॅडम आवाज येत नाहीये. कुठला दिसत ते का सर प्रॉब्लेम मग. हॅलो मॅडम आवाज येत नव्हता. हा सर माझं ना थांबा, ते नेटवर्क माझं गेलेलं. 1 सेकंड, ते येतंय आता. 1 सेकंड. काय होता गुरम सर? सर इधर है, आज गाइड वाले. हा, मी ना थोडं काही सेकंड थांबून कॅमेरा चालू करते. आवाज येतोय सर माझा? तर तुम्ही म्यूट आहात? हा येत आहे मॅडम. हा, मी थोड्या वेळानंतर कॅमेरा ऑन करते, नेटवर्क जरा स्टेबल झाल्यानंतर ना. हे असं क्वचितच होतं, पण कधी कधी होतं. ठीक आहे सर, मी आता मग शाळेबद्दल आपले काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारते. मला सांगा, 8वीची आपली किती पट संख्या आहे? मुलं किती आहे टोटल 8वीचे? 31 आहेत मॅडम. अच्छा, 8वीचे 31 आहेत. ओके. 9वीचे किती आहेत? 9वीचे 45 मॅडम. आणि 10वीचे? 10वीचे 32. ओके ओके, ठीक आहे. सर आता एवढे 3 टीचरचा शॉर्टेज आहे, तुम्ही सगळे मग कसं मॅनेज करताय? एक गणित टीचर जॉईन झाला आता मला बाय थ्रूद्वारे. एक गणित टीचर जॉईन झाले मॅडम, बाय थ्रूद्वारे आहे आता. एक 8 दिवस झाले. 8 दिवस झाले गणित टीचर जॉईन झाले. गणित टीचर जॉईन झाले. हो, इंग्रजीचे नाही. ठीक आहे. आणि मग राहिलेल्या विषयासाठी मग तुम्ही व्हिडिओ दाखवणार आहात असं? हो मॅडम. बरं ठीक आहे. मला ना हे विचारायचं होतं की तुम्ही जर 1-2 आपले व्हिडिओ बघितले असतील, पाहू शकलाय तुम्ही सर 1-2 आपली व्हिडिओ? आपल्याला होते का सर 1-2 व्हिडिओ तुम्ही स्वतः बघितलेत आपल्या यू कॅटपल्ट फाउंडेशनच्या? पाहिले बघितले मॅडम. अच्छा सर, मग शिक्षक म्हणून तुम्ही मला जरा सांगा ना, तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला व्हिडिओ चांगले आहे मॅडम, व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहेत, चांगले आहेत मुलांना सगळ्यांसाठी.
पण आता आमच्याकडे कधी कधी नेटचा प्रॉब्लेम होता, आता मी फक्त जॉईन व्हायचो आणि माझ्यापुरतंच ते राहायचं. मग तिथं ते आमच्या डिजिटल रूमला काही काम होत नव्हतं, तिथं नेऊन पूर्व वापस यायचे, ते दिसतच नव्हतं काही. तर मग नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मॅडम. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम व्हायचा. अच्छा सर, मला सांगा तुमच्याकडे काय आहे? टीव्ही आहे, डिजिटल बोर्ड आहे, काय आहे? डिजिटल टीव्ही आहे, डिजिटल रूमला टीव्ही आहे मोठा एक. अच्छा कव्हरेजमुळे तिथं काम चालते, कधी बंद पडते, प्रत्येक वेळेस राहत नाही कव्हरेज. अच्छा, मग इंटरनेटचं मग आहे इंटरनेटचं कनेक्शन आहे, पण कधी कधी काय होतं तिकून ते कधी कधी बंदच होते मॅडम वायरीवरून. मग त्यांना कॉल करायला लागते, मग ते सुरू करतात, त्याला 1-2 दिवस जातात. आणि तशात जर काही समजा आपली मीटिंग असली तर ते अटेंड होऊ शकत नाही. करतात ते, त्यांना कॉल करायला लागते. आता मदत बंद होतो, आता चालू झालं. अच्छा अच्छा सर, आपला जो मोबाईल आहे ना, आता जसं तुम्ही मीटिंग होते मोबाईल वरनच अटेंड करता, तर तुम्हाला कदाचित माहिती असेल आपला मोबाईल पण टीव्हीला जोडला जातो, ते पण बिना कोणती वायर वगैरे. केला 1-2दा प्रयत्न केला आम्ही, मोबाईल नेऊन तिथं टीव्ही अटॅच केला, तेव्हा 1-2दा झाला आमचा सक्सेस. पण तो पूर्ण व्हिडिओ नाही पाहू शकली मुलं. काही वेळा ते कटलं, काही वेळ चालला, काही वेळेस नाही चालला. म्हणजे पूर्ण जर मुलांना असं झालं, केला आधी प्रयत्न केला. अच्छा मोबाईल कनेक्ट आहे. चालेल, मी परत एकदा तरी पण सांगेल की आपला जो मोबाईल आहे ना, व्हिडिओ जर डाउनलोड करून ठेवली ना, ज्यावेळी इंटरनेट पण आहे, लाईट आहे, व्हिडिओ जर डाउनलोड करून ठेवली आणि मग मोबाईल जोडला ना टीव्हीला, जसं मी गेल्या मीटिंग मध्ये सांगितलं, तर मग ते व्यवस्थित स्मूथली चालेल पूर्ण व्हिडिओ. बरोबर. इंटरनेटवर तो डिपेंडच नसेल ना त्यावेळी. नाही. मग तो गेल्या मीटिंगची आपली बघा, अहेरीच्या ग्रुपमध्ये अजून पण लिंक आहे गेल्या मीटिंगच्या रेकॉर्डिंगची, ती तुम्ही त्या स्मार्ट विद्यार्थ्यांना दाखवा, व्हिडिओज डाउनलोड करून घ्या आणि मग त्यांना दाखवा, तर होऊन जाईल मग सर. ठीक आहे, चालेल सर. मग आता आपल्याकडे एकच टीव्ही आहे, म्हणजे एका वेळी एकच वर्ग बघू शकतो, है ना? एकच वर्ग मॅडम. हो, रूमही छोटीच आहे, ते आहे एक रूम. तिथे मग तुमची जेवढी पट संख्या आहे ती फिट होते तेवढी मुलांची? नाही, तेवढी पटसंख्या नाही होत मॅडम. माझ्याकडे तर 295 पोरं आहेत, 92 पोरं आहेत. आम्ही एक वर्ग नेतो, कुठला असा प्रोग्राम असला तर. नाही, एकच वर्ग म्हणते. आता जसं बघा 10वीचा व्हिडिओ तर 10वीच्याच मुलांना दाखवणार ना. 30-32 मुलं बसतात मॅडम तिथं. बसतात तिथे. 50 मुलं असतील तर तरी बसतील तेवढे, कार्टूनचे बसतील. 50 बसतात. अच्छा, मग काय प्रॉब्लेम नाहीये सर. मग माझी तीच विनंती आहे की हवं तर ना 10वीला किती वाजता दाखवायचे, 8वीला किती वाजता दाखवायचे, असं वेळापत्रक बनवून लाईनीमध्ये, जसं मी मॉनिटर बनवायला सांगितले, प्लीज व्हिडिओ दाखवायला सुरुवात करा. कारण बघा, जवळजवळ आपलं अर्ध वर्ष संपलं. आता पहिली 6माही होईल ना दिवाळीच्या आधी, तर सिलेबस खूप ऑलरेडी मागे आहे. तर त्यांना लाईनीमध्ये दाखवा आणि मग त्याच्यानंतर आपण महिन्याभरानंतर परत एकदा भेटू, तर मला नक्की फीडबॅक द्या की मुलांना त्याचा किती फायदा होतोय, त्यांना किती समजतंय. चालेल. आता माझे काही खूप जनरल प्रश्न आहेत शाळेबद्दल, पटकन ते आपण संपूया. मला वाटतं होईल मला आपली लवकर मीटिंग आटपेल. मग मला हे विचारायचं होतं की आपली जी मुलं आहेत 10वी पास झाली की तुमच्याकडे 11वी आहे, आर्ट्स आहे, तर तुमच्याकडे किती थांबतात आणि बाकी दुसऱ्या सायन्स किंवा कॉमर्स घेणारी किती असतील मुलं, टक्केवारी जर म्हटली तर? आपण मिनिमम मॅडम आमच्याकडं 50% राहतात ना, 50% मुळे बाहेर जातात. अच्छा, पण जे 50% जातात ते पुढे घेतात शिक्षण? काही शिरोंचाला, काही अहेरीला, कुणी चंद्रपूर, असं आपापल्या सोयी जातात. अच्छा, ठीक आहे सर. ही मुलं ना मोठी झाल्यावर प्रामुख्याने करिअर म्हणून कोणता ऑप्शन निवडतात? व्यवसाय काय करतात? ही व्यवसाय म्हणजे आता त्यांच्यासमोर आता 2-3च होता. तुम्हाला सांगितलं का काही मुलांनी काय होतं तर पोलीस होतो. या जिल्ह्यासाठी ते टार्गेटच आहे. पोलीस म्हणा, पटवारी म्हणा, शिक्षक म्हणा, याच्या पलीकडे काय, त्याच्यासाठी स्पर्धा लागते. आता तेही सोपं झालं राहिलं नाही आता पोलीसही. मुलांना खूप पुढं जाण्याचा तेवढा काय मानत नाही. 12वी करून पलीकडे जाणे मुलांना जरा जडत जाते. तिथून काही मोजके 1-2 पोरं निघत असतील प्रत्येक शाळेतून. समजा जाणार 10 पोरं जात असतील तर 2च त्यात सक्सेस होत असतील. काही जे नागपूरपर्यंत शिकायला गेले आहेत, कोणी कुठं गेले आहेत, असे नाही का. बाकीचे मुलं मग तिथं ट्रिपच होतात. ते मग कोणी ग्रॅज्युएशन करत बसते, कोणी कसं करतात, म्हणजे ते नंतर कटत पोरं तेवढे.
हा, समजा आता आपली 50% जरी मुलं काही ना काहीतरी बनली, हा उरलेली जी 50% आहेत मग ती काय शेती करतात? शेती, घरात आई वडिलांना मजुरीत मदत, शेतीत हा, आहे 2-4-5 आहे 5-6 एकर जमिनी आहेत, करतात. किंवा का आसपास रोजगार छोटा मोठा आई वडिलांना मदत होईल असं काम. सर ही जी तुमच्याकडे आता मुलं आहेत त्यांचे जे पालक आहेत ते सगळेच शेतकरी आहेत, शेतीवाले आहेत, शेती शेतीवाले आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत? जमीन आहे, जमीन ओके. धानाची. ओके ओके. सर मला सांगा, हे तुमच्याकडे आता जी मुलं आहेत ही आदिवासी मुलं आहेत की आपली नॉर्मली गावकरी आहेत? नाही सगळे आदिवासी आहे मॅडम, फुल सगळेच आदिवासी पूर्ण मुलं आहेत? आदिवासी, 100%. अच्छा. सर मग ही आदिवासी मुलांच्या पालकांबरोबर डील करताना, त्यांना शाळेमध्ये दाखला वगैरे देताना तुमच्या टीमला काय काय अडचणी येतात? टीमला भरपूर अडचणी येतात मॅडम. आम्हाला तर महिनाभर फिरायला लागते. सांगा, मार्च परीक्षा झाल्या, भाषेची अडचण येते. एप्रिलमध्ये पूर्ण आम्ही फिरत असतो गावोगावी टीमच्या टीम. तेव्हा कुठं ते मुलं मिळतात, काहींना मिळत नाही. त्याला शाळा भरपूर झाल्या पूर्वीपेक्षा. पूर्वी शाळा कमी होत्या तेव्हा इथंच 500-600 मुलं होती. आज 300वर आकडा आलाय. खाजगी संस्था आहेत ना, तर ते जास्त प्रयत्न करतात, काही पैशाचं प्रलोभन देतात. पण आमचे शासकीय लोक पैसे नाही देऊ शकत. त्यांना सुविधा सांगू शकतो आम्ही, का आम्ही तुम्हाला ही सुविधा देऊ शकतो, ती सुविधा देऊ शकतो, मला आम्ही पैसे देणार नाही, तुम्ही टाकायचं असेल टाका, नाही नका टाका. बरेचसे समजूतदार पालक काय करणार, ही जी पिढी आता आमच्याकडे आहे याचे पालक कमी जास्त आसन झालेले शिकलेले आहेत. कोणी 7 वर्ग शिकलाय, कोणी 8 वर्ग शिकलाय. म्हणजे अनपढवाली टीम नाही आहे ही. पालक वर्ग आहे, सुशिक्षित आहे, समजदार आहे. यांना कळतंय का मी पण इथं शिकलो बा, माझा मुलगा इथं व्यवस्थित राहील याची त्याला खात्री आहे, म्हणून तो सरळ येतो नाही दाखला देऊन देतो. तो कुठल्याही गोष्टी नाही पाडत. काही पालक कुठंतरी बाहेर अजून कुठे नातेवाईकाच्या जवळ कोणाच्या असं आश्रयाने. बरेचशा आता जवळ नियरेस्ट गाव आहे, दुर्गम भागात गाव आहे, त्यांना ही शाळा रोडवर आहे, सोयीची आहे, तालुका जवळ आहे 15-20 किलोमीटरवर, तर या देतात. त्याच्यामुळे पटसंख्या आमची बऱ्यापैकी आहे. अच्छा. ठीक आहे. तरी पण ते तिथेच राहणारी मुलं आहेत, तर ती संख्या पण बरीच आहे. हा, निवासी आहेत मुलं सगळे. हो, काय त्याची टीम आहे, अधीक्षक अधीक्षिका सगळं डबल फंड आहे. त्यांचं सेक्शन वेगळं आहे, किचनचे कर्मचारी वेगळे आहे, त्याचे जेवणा खावण्याचं निवास होतं, सगळं आहे. शाळेचं संकुल वेगळं, त्यांचं संकुल असं बाजूला आहे. शिक्षक कमी आहे आणि त्याच्यामुळे सगळी हेरसांड झाली आहे. आमच्याच नाही प्रॉब्लेम, असं बंद महाराष्ट्रभरच झाला यावर्षी, कारण का तशी आले नाही ना, ते कंपनी थ्रू आले लोक जॉईन नाही झाले आमच्याकडे. कंपनीला लोक दिलेले आहेत पण ते रुजू नाही झाले. त्या संघटनेने त्यांना विरोध का दर्शवला माहित नाही. आता मोठ्या मुश्किल एक शिक्षक आमच्याकडे आले तर आम्ही त्याचं स्वागतच केलं. परत एक शिक्षक आज रुजू व्हायला येणार आहे, ज्युनियरवाले, कारण त्याच्यामुळे ते येतील. आज बहुतेक आज 1 तारीख आहे, येतो म्हणले काल, तर बरं होईल. कारण का आता एक अर्ध सेशन संपलं आणि आम्हाला पुढच्या 3 महिने काम करायचं पुढच्या सेशन मध्ये. तेव्हा कुठे फरवरीची परीक्षा आमची शक्यत होईल, नाही तर ती परीक्षा तर काही मुश्किल आहे, पण येतील ते. सर एकदा मुलाचा दाखला घेतला की पालकांकडून तुम्हाला काही अडथळे निर्माण होतात का? पालकांकडे म्हणजे वारंवार लहान सरांना सुट्ट्या मागणे, लहान गोष्टी ते देवकारण करायचं आहे, घरी कार्यक्रम आहे, कुठली पुण्यतिथीच आहे, असं ते लहान गोष्टीला गावाला घेऊन जातात. 4-5 दिवस आणतच नाही, पण ते ओरडून नेतात. त्याच्यामुळे त्यांची वाद करणे बरं नाही, कारण 24 तास आम्ही त्यांच्या अधीनस्थ राहणे आहे, त्यांच्या परिसरात राहतो आणि आमच्या गावाबाहेर आहेत, तर आम्हाला त्यांच्याशी वादही घालणं जमत नाही. शेवटी मग कार्यालय गावात समजूतदारपणाने घेत जा, त्यांच्याशी वाद घालू नका, कारण ते शेवटी मायबाप आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांना जाऊ द्या घेऊन जा. तर त्या मुलाचा तो खंड पडतो ना, 8-8 दिवस जर मुलगा नसेल एखादी, बरोबर आहे, त्याचं तेवढं नुकसान होतं, मग पुढचं समजणार नाही त्याला शिकवलं. आता हे झालं का, आता 2-4 दिवसानं परीक्षा लागणार. परीक्षा झाल्या की टुर्नामेंट आहेत आमचे, म्हणजे त्यातच आमची दिवाळीची सुट्टी लागणार. दिवाळी सुट्टी गेली का 15 दिवस घरी, म्हणजे हा महिनाभर आता मुलाशी काही नाही भानगड. बस परीक्षा द्या आणि टुर्नामेंटला जा. 3-4 दिवस टुर्नामेंट मध्ये जातील शिरोंच्याला, तिकून आले का दिवाळी घरी जातील. 2 तारखेपर्यंत आमची सुट्टी जरी नोव्हेंबरची आहे तरी तुम्ही 3ला प्रोग्राम नाही लावू शकत, कारण पोरच नाही 5-6 दिवस 8 दिवस. म्हणलं तर 10 ऑक्टोबरच्या पुढेच लावा लागेल. हो आपण 10 नोव्हेंबर लावा लागेल. आम्हाला इथं नुसतं बसून राहावं लागते बस शाळेत. बरोबर आहे, तुम्हाला तर यावंच लागेल, तुमचं वर्किंग डे असेल, कारण कधी मुलं येतील याचा नेम नाही ना, त्यांना नाकारू शकत.
एखाद्या तरी मुलाच्या थोडीफार मुलं पण लवकर येत नाहीत जी सिन्सिअर. काही येतात मॅडम, तरी 50-100च्या दरम्यान येतात. पूर्ण मुलं नाही होत. पूर्ण मुलं संख्या व्हायला एक आठवड्याचा गॅप लागते, कारण ते आठवडी बाजाराच्या दिवशी येऊ शकतात. त्यांच्या गावात बसेस नाही मॅडम आतमध्ये. आठवडी बाजाराच्या दिवशी प्रायव्हेट गाड्या येतात आणि त्या दिवशी त्याला ते बाजाराच्या निमित्तानं आणून सोडतात. माझा बाजार होतील, तुला नेऊन सोडतो बा पहिले, असे हिशोबाने ते आठवड्याच्या हिशोबाने येतात. म्हणजे एक दिवस हुकला का गेला आठवडा गेला. लागेल किती मोठं गॅप आहे, 6 दिवसाची गॅप पडतो. त्याच्यामुळे तो त्रास आहे आम्हाला. मुलींचं शिक्षण मुलांच्या तुलनेत कसं आहे इथे तुमच्या शाळेत? इथं तर बऱ्यापैकी वाटत आहे. आता मला एक 10 महिने झाली होती इथं जॉईन होऊन, तेवढंसं काही वाटत नाही. पण जसं प्लेन एरियाची गोष्ट आणि या दुर्गम भागात फरक पडते मॅडम. आता मी मला हे विचारायचं होतं की मुलींची पटसंख्या चांगली आहे का मुलांच्या तुलनेत? चांगली आहे, उपस्थिती पण चांगली आहे. आता काल परवा एक लहानसा सण आला होता दुर्गादेवीचा, ते काय बदकमा नावाचा सण करतात इकडे. जवळपास 30-35 मुली पालकांनी घेऊन गेले. गावात आम्हाला करायचा घरी बदकमा, तरी आम्ही शाळेत अरेंज केला, शाळेत सगळी व्यवस्था केली, अधीक्षिकेनं सगळं करायला लावलं, पूजा करा काही करा पण शाळेत करा. तरी 30-35 मुली गेल्या म्हणजे गेल्या. ते कन्यापूजन पण असतं ना त्याच्यामुळे ते दुर्गोत्सव नाही का, ते करतात मुली. अच्छा, पण शाळेमध्ये दाखला देतात, शाळेत राहतात. अच्छा. आणि सर असं कधी झालंय का की 10वीला गेली मुलगी एखादी आणि मग पेरेंट्स म्हणाले की नाही आता तिचं लग्न लावून द्यायचंय, किंवा घरी आई आजारी असते तर घरी सांभाळायला कोणी नाहीये घरातली कामं करायला? अजून अनुभव नाही आला मॅडम, तसा तर अनुभव नाही आला की मुलींच्या घरच्या कामासाठी मुलींना घेऊन ठेवले. पण नाही आहे तसा प्रकार नाही घडत. लग्न बिग्नाचा विचार लगेच नाही घडत. चला, चांगली गोष्ट आहे. मुली जास्त चांगला अभ्यास करतात मुलांच्या तुलनेत? हो, बऱ्यापैकी. आता ते त्यांच्या सेक्शन, आम्ही तर पुरुष लोक जातात, अधीक्षिका मॅडम जातात, ते मॉनिटर करून जातात. त्या 2 सेक्शनच्या अलग अलग क्वार्टर येतात, ते पाहतात. त्या निवडलेल्या समितीची मुली आहेत, त्या समिती प्रमुख ज्या मुली त्यांची देखभाल असते, मुली बरोबर आहेत नाही काय करतात काय नाही. अधीक्षिका पण जातात रात्री, त्यांचा रिपोर्ट बऱ्यापैकी असते. अच्छा अच्छा, ठीक आहे. सर मला एक अजून सांगायचं होतं की पुढे जाऊन ना कदाचित 1.5-2 महिन्याने मुलांना करिअर गायडन्स, 10वी नंतर त्यांच्याकडे काय काय करिअरचे ऑप्शन्स आहेत, ते काय काय क्षेत्र निवडू शकतात, परत आपलं सायबर सिक्युरिटी काय आहे, इंटरनेटचा सेफ कसा वापर करावा, गुड टच बॅड टच वगैरे, हे असे जे जनरल टॉपिक. आताच आमची विशी झाली, त्या विशीत आम्हाला सांगितलं सरांनी की आता आम्ही परत 1 लाख तुम्हाला एसएमसीला देणार आहोत, त्याच्यामध्ये गुड टच बॅड टचचे आणि काही बॅनर्स वगैरे तुम्ही बनवाल, की पैसे आल्यानंतर नाही का, आणि शाळेच्या दर्शनी भागात लावा, मुलीच्या वसतिगृहाकडे लावा, आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आमच्याकडे 24. त्याच्यामुळे तसं तर सिक्युरिटी आहे सगळं काम, असं काही नाही. आणि वाल कंपाऊंड पॅक आहे पूर्ण, एकच द्वार आहे शाळेत येण्याला, त्याच गेटनं जाणे त्याच गेटनं येणे, त्याच्यामुळे तसं सुरक्षित आहे मॅडम काम. अच्छा, नाही म्हणजे आम्ही वर्कशॉप घेणार आहे ऑनलाईन, तुम्ही घेतलं मुलांना ते प्लीज त्यावेळी ना अटेंड करूयात, एवढं सांगायचं नक्की घ्या सर. आणि आपलं हे जे वसतिगृह आहे जिथे मुलं आता राहतात आहेत, ते असं व्यवस्थित बांधकाम, पक्क बांधकाम केलेलं बांधकाम आहे, पण जुनं बांधकाम आहे मॅडम, म्हणजे नवं नाही आहे, कारण नवं बांधायला या शाळेला जागा अलाउड नाही आहे वेगळी. अच्छा अच्छा, पण ठीक आहे, जरी असलं तरी तिथे असं स्वच्छ पिण्याचं पाणी, वीज वगैरे सगळं आहे? आहे. बाथरूम वगैरे क्लीन असतात? बाथरूम संडास पण आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. चालेल, माझे हेच काही जनरल क्वेश्चन्स होते. तुमच्या बाजूने एक्स्ट्रा तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. एक्स्ट्रा म्हणल्यानंतर तुम्ही जर उपक्रम जो राबवता ते चांगला उपक्रम आहे, अगदी चांगला आहे, पण ते आता कसं इथं इम्प्लिमेंटेशन करताना ह्या नेटच्या भानगडी येतात, इंटरनेट नाही सापडत, आमचे कधी कधी मोबाईल काम नाही करत, तर आम्हाला कधी माहिती पाठवत ना आपले, मग ते तो जो असलेला नेटचा वाला त्याला फोन करा, त्याला कळवा, आम्हाला माहिती टाकायची आहे. कॉम्प्युटर काहीच काम नाही करू शकत. इन्व्हर्टर आहे आमच्याकडे. कोणतं वाला इंटरनेट आहे? इथं जिओ फायबर दिलाय मॅडम, जिओ फायबर तेलंगणाचं आहे. तेलंगणा मला आहे, तेलंगणात फायबर आहे तेलंगणाचं आहे. तेलंगणावाला. हा अच्छा, फायबर असून पण एवढा प्रॉब्लेम करतोय? मग का आता त्याच्यामुळे टावर आपल्या जवळ नाही मॅडम, टावर लांब आहे मॅडम. बरोबर आहे, टॉवर जवळ नसल्यामुळे ते प्रॉब्लेम होतोय. आणि मग जे मोबाईलवर चालतंय ते कोणतं नेट तिथे चालतं? आता आमच्याकडे इथे हे आहे मॅडम, एअरटेल घेतला आम्ही आणि बीएसएनएल ठेवलाय. बीएसएनएल ची गॅरंटी राहत नाही, कारण बीएसएनएल कधीही गायब होते.
चाललं मग तर तिथे फक्त चाललं. एअरटेलच चालतंय की जिओ चालतंय मग? नाही, जिओ तेवढे चालत नाही, एअरटेल चालते मॅडम. हा तेच कोणता टॉवर तिथे जिथे असेल हा, तेच ते एअरटेलचे टावर आहेत बाजूला. आम्ही एअरटेलचे सिम घेतले आहे. हा पर्याय सर नाही का? मग बघा एअरटेलचं की नाही तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट ना आता एअरटेलचं बघा माझं पण मध्ये होतं एअरटेलचे काय काय असे प्लॅन असतील ज्याच्यामध्ये कमी पैशामध्ये पण ते जास्त डेटा वगैरे देतात किंवा तुमच्या तिकडे वोडाफोन आयडिया जर चालत असेल? नाही चालत मॅडम ते. नाही चालत. नाही. अच्छा मग एअरटेलचंच बघा एअरटेलचं इंटरनेट पण भेटतं. भेटतं. आमच्या अधीक्षकांनी स्वतः घेतलाय, आपल्या क्वार्टरला लावलाय. त्यांना कामं करायला लागतील त्यांच्या डिपार्टमेंट ऑफिसचे बिलं बनवा लागते, वेळेवर कुठली माहिती ते त्यांनी स्वतः आपल्या घरी घेतलाय क्वार्टरवर. तर आम्ही हा, कधी कधी आमचं ज्यांनी बघा घरी घेतलंय ना त्यांच्या तर वायफायच असेल तर वायफाय तिकडे हा तिकडे व्हिडिओ डाउनलोड करून घेऊन शाळेमध्ये येऊन दाखवलं ना तरी पण होऊन जाईल. म्हणजे बघा ते काय जुगाड होऊ शकतं ते बघा हा, तुम्ही. तसं काही जमेल तसं. ठीक आहे ठीक आहे. हा तिथे ठीक डाउनलोड करून मग इकडे आणून दाखवू शकतो आपण. हो हो बरं बरं बरं. ठीक आहे सर चालेल. आपल्या अहेरीच्या ग्रुपमध्ये मागच्या मीटिंगची आपली रेकॉर्डिंग आहे ती तुम्ही मुलांना दाखवा आणि जेवढ्या लवकर होईल ना मला वाटतं आता तुम्हाला दिवाळी नंतरच जमेल पण काय हरकत नाही जेवढ्या लवकर होईल तेवढं लाईव्हमध्ये व्हिडिओ दाखवायला सुरुवात करा. ठीक आहे. दिवाळीची सुट्टी तुम्ही म्हणजे आता मुलं कधी जाणार आहेत घरी कधी जातील आता? 17 तारखेला मॅडम. 17 तारखेला ना आणि आता परीक्षा कितीला सुरू होते? 6 तारखेला मॅडम. 6 तारखेला. हा सोमवारी. अच्छा म्हणजे तुमच्याकडे बघा 4-5 दिवसामध्ये जर थोडंफार चालू करलं आलं व्हिडिओ 10 ते दाखवायचं 15 आमची परीक्षा आहे 14 पर्यंत आणि 15, 16, 17 टुर्नामेंट आहे. हा पूर्ण 6 ते 17 पण शेड्यूल लागून आहे. हा 6 ते 17 तर जमणारच नाही तुम्हाला. मग ते आज जेव्हा पण 1 नोव्हेंबरला तारीख मुलं येतील 4-5 नोव्हेंबरला तेव्हा तो प्रोग्राम लावता येईल. चालेल चालेल जसे जसे आले मुलं तसे समजा 50 आले तर 50 आले 25, 20 बसवा 15 बसवा जेवढे आले तेवढ्याची वाट पाहण्यापेक्षा नाही का हो बरोबर आहे. लावता येईल. कारण सगळे मुलं एकाच दमाने येणार नाही ना. हा नाही आपण जेवढे येतील त्यांच्या बरोबर करू शकतो. हा मॅडम. ठीक आहे चालेल सर थँक्यू सो मच तुम्ही एवढा वेळ दिला. नाही आपण मग भेटूया मग कदाचित मग आपण ना नोव्हेंबरच्या 15, 16, 17 अशाच तारखेला चालेल भेटू. चालेल मॅडम. थोडेफार तुम्ही व्हिडिओ दाखवलेले असतील बिलकुल तोपर्यंत. बिलकुल बिलकुल बिलकुल. हो ठीक चालेल. चालेल सर चालेल. मीटिंग मग आपण इथे आता संपू Did you शकतो. ask them to subscribe the channel? Did you tell them? हाँ मैम उन्होंने सर तुम्ही चॅनल आपला सबस्क्राईब केलेला आहे ना युट्यूबचा? सर हो केलं का? मी परत एकदा लिंक शेअर करते. शेअर करते. हा तुम्हाला व्हॉट्सअपवर मी टाकते लिंक आणि मग सबस्क्राईब करा त्याला. चालेल चालेल चालेल. ठीक.